मैदानावर 5 डिसेंबरला शपथ घेणार हे निश्चित झालं। मात्र या शपथविधी वेळेस कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे त्याचाच आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। वादग्रस्तांवरून शिंदेंची कोंडी, शिंदे गटाच्या यादीवर भाजपचा आक्षेप, भाजपच्या भूमिकेमुळे दादांचीही कोंडी, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली असली तरी फडणवीसांसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावावरून अजूनही कोंडी कायम आहे। तर शिंदे गटानं उदय सामंतांमार्फत पाठवलेल्या 7 मंत्र्यांपैकी 3 नावांवर भाजपनं आक्षेप घेत कलंकित चेहरे मंत्रिमंडळात नको अशी थेट भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे। मात्र भाजपनं कोणत्या नावांवर आक्षेप घेतलाय ते देखील पाहूया। संजय राठोड, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप आहे। तसंच जलसंधारण मंत्री म्हणून त्यांची कामगिरी सुमार राहिली आहे। दुसरे मंत्री आहेत अब्दुल सत्तार, कृषी आणि अल्पसंख्याक मंत्री असताना त्यांच्या खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे। तसंच भूखंड लाटल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे। तिसरे मंत्री आहेत तानाजी सावंत, आरोग्य खात्यात टेंडर महाघोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झालाय। तर या यादीत 4थ्या क्रमांकावर आहेत दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावर भाजपनं आक्षेप घेतलाय। भाजपनं शिंदे गटातील यादीवर आक्षेप घेतला असला तरी शिंदे गटाच्या वादग्रस्त नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे। मंत्री बनवण्यासाठी जे काही नेत्यांची इच्छा काय आहे, कार्यकर्त्यांच्या इच्छा अनेक असतात आणि मला वाटतं की याच्याबद्दल अंतिम निर्णय आदरणीय एकनाथरावजी शिंदे घेतील आणि जी काही यादी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे देतील त्या माध्यमातून ते फोन करतील आणि एकदा कागद समोर आला का समजा शपथविधी होते। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची रणनीती आहे। त्यामुळे शिंदे गटाबरोबरच अजित पवारांच्या पक्षाचीही कोंडी झाली आहे। अजित पवारांच्या पक्षात छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील दिग्गजांचा पत्ता कापणार की आपल्या पक्षातील दिग्गजांचा मान राखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।